हे भटकंतीचा नाद कधीपासून लागलेला आहे तुला? तसं मी लहानपणापासूनच ट्रेकिंग वगैरे करते. पण पप्पांना फिरायची खूप आवड होती. तर मी पहिला माझा ट्रेक केला होता तोच डायरेक्ट पन्हाळा ते पावनखिंड, म्हणजे जवळ 50 किलोमीटरचा. हा, तोच मी पहिला केला अगदी 9वी मध्ये. तेव्हापासून मग ती आवड होत गेली. त्या काळची माणसं एवढी सगळा ते त्यांचा एक तो पूर्ण सगळा पेहरावा, परत शस्त्र घेऊन तेवढ्या फास्ट मध्ये गडावर त्याचे गड घ्यायचा आणि परत वेगाने परत यायचं शत्रूला जे काही त्यांचा सामना होता. गड अनुभवणे ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. तुम्ही त्या जागी उभं राहून त्या दगडांना फील केलं पाहिजे, तिथला प्रेझेन्स फील केला पाहिजे की त्या काळात ही जागा कशी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, बुरुजावरती गेल्याच्या नंतर ज्याला इमोशनल व्हायला होतं, ज्याला तिथे कनेक्शन झालं होतं, तो प्रत्येक जण त्या काळातला कुणी ना कुणी पावला नक्कीच असतो. आणि मगाशी सांगितलीस की हाईट फोबिया आहे तुला, मग तो फक्त बिल्डिंग वरतीच जाणवतो, गड किल्ल्यावर नाही. तो जाणवत होता म्हणजे तो एमके पासून तो गायब झाल्यासारखं झालं. तर मला ते होत नाही की खाली बघितलं चक्कर वगैरे. कितीतरी असे इच्छुक लोक आहेत जे स्वतः श्रमदान करायला तयार, माझ्यासारखी पण जी आहेत जे आम्ही श्रमदान करायला तयार, पण आम्हाला परमिशनच मिळत नाही गडामध्ये की आम्ही मी कचरा उचलायला गेलो तरी मला म्हणतात परमिशनचं लेटर. कचरा उचलण्यासाठी? हो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजच्या पॉडकास्टसाठी आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ती आहे नुपूर चोडणकर. म्हणजे इतिहास म्हटलं की प्रताप, पराक्रम अशा गोष्टी सगळ्या येतात आणि आपला जो खरा इतिहास आहे तो पुस्तकांच्या बाहेर जाऊन गडकिल्ल्यांमध्ये आहे. आणि ते गडकिल्ले एक्सप्लोर करणं म्हणजे इतिहास जगणं, असं समीकरण जिला कळलेले ती नुपूर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आणि आज आपण तिच्यासोबत मनसोक्त गप्पा मारणार आहोत. तिच्या गडकिल्ल्यांची भ्रमंती, तिची भटकंती, छत्रपती शिवाजी महाराज आणि ऐकूनच तिचं इतिहास प्रेम, गडदुर्ग प्रेम या सगळ्यांबद्दल तिच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कशी आहेस? मस्त. थोडक्यात जरा तुझ्याबद्दल सांग, म्हणजे प्रेक्षकांना आपली ओळख झाली की आपण नंतर मुक्त चर्चा करूया. माझं नाव नुपूर चोडणकर, म्हणजे लग्न आधीचा. ओके. आणि आताचे ते नुपूर अक्षय मटकर. ओके. तर मी बाय प्रोफेशन मी एक आर्किटेक्ट आहे. ओके. आणि मला असं ट्रेकिंग, गडकिल्ले याचा लहानपणापासूनच आवड आहे आणि तेच मी आता पुढे कंटिन्यू करते. त्याच्याबरोबरच गडकिल्ले संवर्धन हे पण मी करते. म्हणजे दर रविवारी एक मोहीम एका गडावर जाऊन तिथली स्वच्छता करायची. म्हणजे माझा असा विचार आहे की आपण कोणत्याही ठिकाणी फक्त आपण ती प्लेस बघायला जातो, पण आपण तिथं कचरा दिसला की आपण एवढंच म्हणतो की अरे काय कचरा केला लोकांनी, आणि आपण तेच बघतो, सोडतो, आपण परत येतो. फक्त बघतो, नावं ठेवतो, चार लोकांना शिवाय देतो आणि आपण परत येतो, पण आपण त्याच्यासाठी काय करत नाही. मग मला ते खूप असं हे व्हायचं की आपल्या महाराजांचे गडकिल्ले आहेत तर ते असे त्याची अवस्था बघवायची नाही. तर मग मला गडकिल्ले फिरायचं तर आवड आहेच. तर मग माझं काय असतं की मी जिथं जिथं गडकिल्ल्यांवर जाते तिथं माझ्या बरोबर काय मी गार्बेज बॅग मी कॅरी करते. तर मग जिथे जाईल तिथं मी माझ्याकडून एक ती बॅग कचरा किंवा माझ्या बरोबर कोण इंटरेस्टेड असेल तर त्यांना ती बॅग देऊ. जितका कचरा आपण खाली आणू गडाच्या किंवा जेवढा साफ करू तेवढा माझ्याच्याने मी साफ करते. म्हणजे दोन्ही पण होतं, मला गडकिल्ले पण बघायला मिळतात प्लस ती जी काही जागा आहे ती स्वच्छ पण होते. असं करत मी माझी भटकंती चालू ठेवते. हे भटकंतीचा नाद कधीपासून लागलेला आहे? तसं मी लहानपणापासूनच ट्रेकिंग वगैरे करते. पण पप्पांना फिरायची खूप आवड होती. तर मी पहिला माझा ट्रेक केला होता तोच डायरेक्ट पन्हाळा ते पावनखिंड, म्हणजे जवळ 50 किलोमीटरचा. हा, तोच मी पहिला केलेला अगदी 9वी मध्ये. तेव्हापासून मग ती आवड होत गेली. आमचा 9वी मध्ये रायगडला ऍक्च्युली शाळेची ट्रिप गेलेली आणि जेव्हा मी महाराजांच्या सदरेवर गेले तेव्हा जे मला फील झालं त्या वयामध्ये, तर ते म्हणजे मी शब्दात मांडू शकत नाही. ते फील झालं कुठेतरी ते असं गडांवर गेल्यानंतर मी राहत नाही. म्हणजे ते कुठेतरी महाराजांना शोधणं, मग ते मावळ्यांना शोधणं, त्या एकदम त्या काळात गेल्यासारखं होतं. ते काय करत असतील, कसं करत असतील,
आता आपल्याला साधी पाण्याची 1 लिटरची बॉटल आणि पाठीवर बॅग आपण एवढंच घेऊन गड किल्ल्यांवर जातो. त्या काळची माणसं एवढी सगळा ते त्यांचा एक तो पूर्ण सगळा पेहरावा, परत शस्त्र घेऊन तेवढ्या फास्ट मध्ये गडावर जायचो, गड घ्यायचा आणि परत वेगाने परत यायचं शत्रूला जे काही त्यांचा सामना करून. ह्या सगळ्या गोष्टींमध्येच मी अशी हरवून जाते पूर्णपणे. असं म्हणजे तसे पहिली अनुभव मोहीम तू पन्हाळा ते पावनखिंड केली. आणि त्यावेळेस किती वर्षाची होतीस? तेव्हा मी 16 16 वर्ष. 16च्या पण आधी 15-16 वर्षांची होते. तेव्हापासून ह्या भटकंतीची हो, आवड आवड लागली. आहे. हो. आतापर्यंत किती किल्ले फिरून झाले? आतापर्यंत 35 पेक्षा जास्त गड किल्ले मी बघितले असं मला वाटतंय की Okay. जे मी अनुभवलेत असं वाटतं. ह्याच्याहून मी जास्त ऍक्च्युली बघितले पण मी अनुभवलेत. मी म्हणेन की 35 पेक्षा जास्त किल्ल्यांवर जाऊन मला ते फील झालंय की काय आहे तो गड, कसा बघायचा, काय बघायचं तिथे. हे बघितलेत आणि अनुभवलेत काय म्हणजे काय म्हणायचं तुला याच्यात? खूप फरक आहे ह्याच्यामध्ये. आता काय झालंय की इंस्टाग्रामवर वगैरे एखादी रील व्हायरल होते, आपण त्या जागी जातो, फोटो काढतो, परत येतो. ह्याला गड बघणे म्हणतात. म्हणजे नुसता तुम्ही गेलाय, फोटो काढले आणि परत येतो. मला तर वाटतं ते बघणे पण म्हणू शकत नाही, फक्त फोटोसाठी तिथे फोटोसाठी, जाणं होते ते. गड अनुभवणे ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. तुम्ही त्या जागी उभं राहून त्या दगडांना फील केलं पाहिजे, तिथला प्रेझेन्स फील केला पाहिजे की त्या काळात ही जागा कशी होती किंवा या जागेचं महत्व काय आहे, या दरवाजाचं काय महत्व आहे किंवा त्या दरवाजाने किती साथ दिली, साथ दिली आहे किंवा किती कॉन्ट्रीब्युशन काय आहे त्या किती प्रत्येक दगडाचं, त्या तोफगोळ्यांची दरवाजाचं. त्यांनी किती प्रोटेक्शन केलंय आपल्या मावळ्यांचं, आपल्या राज्यांचं किंवा आपलं म्हणावं स्वराज्याचं. हे आपण जेव्हा त्या जागेवर जाऊन फील करतो ना, तुम्हाला तो प्रत्येक दगडातून तुम्हाला तो एक अनुभव येणार की मग तो प्रत्येक दगड तुमच्याशी बोलणार की मी होतो तिथे, असं की मी हे केलंय, मी हा गोळा असा जिरलाय, त्याच्यामुळे माझे मावळे सुरक्षित आहेत किंवा हे स्वराज्य सुरक्षित आहे. असं याला मी म्हणेन की तुम्ही कुठे थोड्याफार प्रमाणात गड तुम्ही अनुभवताय, तो काळ किंवा शिवकालीन काळ तुम्ही अनुभवताय असं मला वाटतं. किती भारी बोलली आहेस ना तू, की म्हणजे मला थोडं इमोशनल व्हायला मला बोलताना पण छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांचे मावळे आज आपल्याला भेटू शकत नाहीत, पण महाराज जिथे चालले, ज्या दगडांना त्यांनी स्पर्श केलाय, ज्या दगडांनी, ज्या बुरुजांनी त्यांच्यासाठी तो गोळे सहन केले, ते आज प्रेझेंट आहे. आपण त्यांना जाऊन तिथे हात लावला पाहिजे, मिठी मारली पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि हे मला वाटतं की गड अनुभव आणि त्यांना जाऊन आपण सांगितलं पाहिजे की मनातल्या मनात काय ना, तुम्ही सांगा की आज तुम्ही होतात त्या काळी म्हणून आज आम्ही आहे, म्हणून आज आम्ही सुरक्षित आहे. नाहीतर आपलं काय झालं असतं आपल्याला माहित नाही. तर तिथं गेल्यानंतर जे इमोशनलच व्हायला होतंय असं होतंय. सॉरी, खरंच मला इमोशनल व्हायला होतंय. आणि याला तू गड अनुभवलं म्हणतेस आणि लिटरली खरंच आपण खूप जास्त नशिबान की आपल्या आजूबाजूला हे सगळे गड किल्ले आहेत. आपण त्या गड किल्ल्यावर गेलं पाहिजे. पुन्हा एकदा मला सांगायला आवडेल की तिथली माती कपाळाला लावली पाहिजे, तिथल्या दगडांवरती डोकं टेकवलं पाहिजे, त्यांना मिठी मारली पाहिजे. जेवढी आपल्या आजूबाजूची लोक आपल्यासाठी काम करत नाहीत किंवा आजही ते त्या लोकांनी, त्या दगडांनी, त्या मातीने आपल्यासाठी केलं. ओके, पुढे अजून काय? आणि मी असं स्वतःला खूप भाग्यवान समजते की प्रत्येकच जणांना हे फील होत असेल असं मला वाटत नाही. काहीशी लोक असतील, मला म्हणजे असं माझा खूप भूतकाळावर वगैरे खूप विश्वास आहे, तर मला असं खूप फील होतंय की मी त्या काळात होते म्हणून मला आजपर्यंत हे फील होतंय. आणि मी गडांवरून महाराजांना शोधत फिरत असते. म्हणजे माझा दुसरा काहीही मोठं नाही की कुठल्या तरी तटबंदीवरून मला ते महाराज, ते मावळे कुठेतरी कसे तरी दिसू देत. मी फक्त तेच इमॅजिन करत असं काठाकाठावरनं फिरत असते. आणि आता आपण बघतोय की 50-60 वर्ष झालं की बिल्डिंग कोसळतात. आज 400 पेक्षा जास्त, इव्हन त्याच्याहून जास्त वर्ष होऊन सुद्धा ते जे काही तटबंदी आहे किंवा ते आहे असे आहेत. तर त्या लोकांचं डेडिकेशन किंवा मावळ्यांची, महाराजांबद्दलची जी एक
आदर किंवा जो काही त्यांचा प्रामाणिकपणा होता तो कुठेतरी आपल्यात यावा, किंवा असं काहीतरी एखादी गोष्ट जरी आपल्यामध्ये आली तरी आपलं जीवन सार्थकी लागलं असं मला वाटतंय. तुला काय वाटतं, कोण होतीस तू त्या काळात? योद्धाच असेल. नक्कीच प्रत्येक जण आपल्याला काय त्याच्याशी थोडीही चाड असणार आहे इतिहासाची, किंवा त्याची थोडीफार आवड असणार आहे, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, बुरुजावरती गेल्याच्या नंतर ज्याला इमोशनल व्हायला होतं, ज्याला तिथे कनेक्शन जाणवतं, तो प्रत्येक जण त्या काळातला कुणी ना कुणी मावळा नक्कीच असला पाहिजे, असं माझं सुद्धा पर्सनल मत आहे. तू आता बोलताना बोललीस की मी गड किल्ल्यावरती जाते, तिथे महाराजांना शोधण्याचा प्रयत्न करते, मावळ्यांना शोधण्याचा प्रयत्न करते. भेटलंय का कधी, असा अनुभव आलाय तुला असा? काही वाईब्स, काही एनर्जी, काही अनुभव? मला सांगताना पण होतं की नाही सांगायचंय. 2 वर्षापूर्वी मी रायगडला गेले होते राज्याभिषेकसाठी. बरं, ठीक आहे. माझी अशी खूप इच्छा होती की राज्याभिषेक अनुभवावा, म्हणून मी गेले. म्हणजे माझ्या सोबत होते, ऑफकोर्स मी त्यांच्यामुळे जाऊ शकते. तर मी जेव्हा गेले तेव्हा ती जी टीम आहे ती 4 दिवस जे काही कचरा होतो तो वगैरे सगळा गोळा करायचं ते काम करते. म्हणजे तर मग त्यांच्याच ग्रुपमध्ये मी जॉईन झाले आणि सगळ्यांना वेगवेगळी कामं ही वाटून दिली. मला आलं सदरेवरचं काम, म्हणजे आम्ही सगळीकडचा कचरा गोळा केला आणि आम्ही सदरेवर गेलो. आणि जिथं महाराजांचं मेन जे राजसिंहासन आहे तर आम्हाला त्याच्या खालचा जो काही आहे तो भाग आम्ही क्लीन करत होतो. आणि त्याच्यानंतर महाराजांची जी प्रतिमा आहे त्याचं पण साफसफाईचं काम असं चाललेलं. सडनली मी तिथे होते आणि माझ्या म्हणजे अंगयष्टीची बारीक अशी बाकीचे पण मुलं होती. सडनली मला एक काका येऊन बोलले की बाळा, त्या आता तुम्ही बघितलं असेल की ती जाळी आहे जिथे हात लावू शकत नाही कारण त्यांनी ते सील केलंय. तर मला ते म्हणाले की बाळा, तू बारीक आहेस, तू जा आणि त्याचं तू ते साफ कर. मला सुचलं नाही तेव्हा काय, म्हणून म्हणलं हे खूप जण आहेत, म्हणजे 100 लोक आहेत, मग मी मलाच कसं काय त्यांनी बोललं असं झालं. मी गेले, बाकीचे सगळे झाडू वगैरे करत, म्हणलं मी नाही झाडू यूज करणार, म्हणजे मी करूच शकत नाही कारण हे एवढं आपला मेन ठिकाण आहे, मी नाही करू शकत. मी कापड एक मागवलं, नॅपकिन आणि सगळं जे काही शेवाळलेलं वगैरे जे काही होतं ते सगळं मी कापडांनी सगळं पुसून वगैरे असं क्लीन केलं. म्हणजे माझ्याबरोबर होते अजून 2-3 मग नंतर आले, आम्ही सगळं ते क्लीन वगैरे केलं. आणि हे करताना मी माझ्याच तंद्रीमध्ये होते, मला बाकीचं काय माहित नाही. आणि मी खूप वर्षांनी गेलं तर मला गड अनुभवायचा होता, तर मी माझ्या मित्रांबरोबर मग गड वगैरे असं बाकीचं बघायला गेले. नंतर 2 जण मला बोलवायला आले की तुला महाराणी शोधतायत, म्हणजे ज्या कोल्हापूरच्या राणी आहेत त्या तुला शोधतायत. मला वाटलं चेष्टा करतायत, कारण ग्रुपमध्ये चेष्टा अशी होती, चेष्टा करताय तुम्ही, नाही ग तुला खरं शोधतायत, छत्रपती संभाजी महाराज त्या तुला शोधतायत. म्हणलं की बरं ठीक आहे. मग मी म्हणलं हा ठीक आहे, मी येते 5 मिनिटात. म्हणून मला वाटलं तुम्ही ओरडा खाणार, कारण आमच्या ग्रुपचा नियम काय होता की फक्त काम करायचं, बाकी तुम्हाला कुठे फिरायचं परमिशन नाहीये, कारण तुम्ही ते कॉस्ट्युम वेअर केलेले असतात त्यांच्या ह्याचे. पण मी तो वेअर केला नव्हता कारण मी नवीन. मी जेव्हा तिकडे मागे जाऊन मी फक्त थांबले, तर त्याच्यानंतर त्या पुढचा एक मुलगा म्हणला तुम्ही जिला शोधत होता ती मुलगी आली आहे म्हणून. तर मग मला त्यांनी म्हणले पुढे येतो, पुढे आणि शाबासकी दिली त्यांनी मला. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या पीएनी तुझा व्हिडिओ करून मला पाठवला आणि तू ज्या आस्थेने आणि तू ज्या भावनेने ते सगळं करत होतीस, म्हणजे तू गुंग होतीस त्या पूर्ण गोष्टीमध्ये. आणि ते बघून मला खूप भारी वाटलं आणि त्यांनी मला शाबासकी अशी दिली. तर मला तेव्हा कंट्रोल नाही झालं, मला असं झालं की हे त्यांच्या रूपाने मला महाराजांनीच येऊन ही इथं शाबासकी अशी दिली. ते माझ्यासाठी खूप म्हणजे वेगळंच होतं ते. खूप हे होतं. ते काका कोण होते ज्यांनी तुला? नाही माहित मला परत ते नाही दिसले, म्हणजे तिथे होते ते. मला शूट पण कोणी केलं ते पण मला माहित नाही. बरं. आणि त्यांनी काय सांगितलं की ते पीए ने
त्यांनी संयुक्ता राजे यांनी हा, सांगितलं हा. होतं तुम्हाला. माझा त्यांनी व्हिडिओ केला आणि त्यांच्या ग्रुपवर टाकला की ही अशी अशी मुलगी आहे आणि ही तर असं करायला लागली म्हणून. रास्तेने हा भावनेने करायला लागली. साफसफाई म्हणजे सगळ्यांचाच व्हिडिओ केला, पण त्यातून त्यांनी बोलून बरोबर मला शाबासकी वगैरे दिली, फोटो काढला. म्हणजे अख्ख्या ग्रुप फोटो मध्ये मी त्या राणींच्या बाजूला मी उभी आणि बाकीच्यांनी माझ्याहून खूप जास्त काम केलेलं. म्हणजे ते 3 दिवस काम करत होते, दिवस रात्र. ते सगळे लोक खाली होते आणि मी राणींच्या बाजूला उभी होते असं. आणि त्यांनी असं खूप छान वगैरे माझ्याशी बोलला, इंटरॅक्ट केलं. ते माझ्यासाठी खूप असं मनाला माझ्या लागलं की हे महाराजच येऊन मला हे केलं असं. आम्ही आता जेव्हा लग्नाची पत्रिका ठेवायला गेलेलो तर आम्हाला हो, मी पोचायचं तो होतं. तुझा व्हिडिओ पाहिला की तू पहिली पत्रिका पहिली छत्रपती पत्रिका. शिवाजी हो. महाराजांच्या चरणी अर्पण केली. हा, तर आम्हाला 10 पर्यंत पोचायचं होतं. तर आम्ही पोहोचलो 2 वाजता. आता रायगडवरचा उन्हाळा तर माहित आहे कसा, पूर्ण ताप होता. आम्ही 2ला वर जसं गेलो तसं ढगाळ वातावरण झालं. आता गेलेलो आम्ही, म्हणजे काय प्रश्न नोव्हेंबर पण मध्ये. म्हणजे काय प्रश्न पण नाही तेव्हा पावसाचं. असं ढगाळ वातावरण झालं आणि मी असंच मनात म्हणत होते की म्हणजे माझ्या मिस्टर त्यांना मी सांगत होते इथलं वातावरण खूप भारी असतं, असं धुकं आलं की सगळं मस्त होतंय. प्रत्येक ऋतू अनुभवला. म्हणजे पाऊस पडला, नंतर धुकं झालं आणि आम्ही जेव्हा खाली येणार तेव्हा परत उजेड झाला. हो. म्हणजे खूप ते पण असं वेगळंच होतं. पत्रिका द्यायला वर कोणाला जायला मिळत नाही, ते पण त्यांनी आम्हाला डायरेक्ट वर सोडलं. मग तर त्यांना एवढंच म्हटलं की मी सेवक तरी आहे, म्हटलं मी येऊन फक्त इथं सेवा करते, मला फक्त काही नको, मला फक्त त्यांच्या चरणाशी माझी पत्रिका ठेवायची, माझी इच्छा आहे म्हटलं. त्यांनी मला दिली परमिशन, फक्त ठेवा आणि तुम्ही पाय पडून या. तिथपर्यंत आम्ही ठेवले आणि आम्ही आलो. खूप सुंदर आहे हे सगळ्या गोष्टी. म्हणजे मला प्रेक्षकांना सुद्धा सांगायला आवडेल की हा पॉडकास्ट आहे तो अगदी जेन्युइन आहे, स्पॉन्टेनियस आहे, कुठलेही प्रश्न तयार केलेले नाही. आम्ही दोघे शिवभक्त बसून इथे गप्पा मारतोय एवढंच काहीतरी आहे. नुपूरला मला पुढे विचारायला आवडेल की आतापर्यंत जे 35 गड किल्ले सर केलेस किंवा पाहिलेस, अनुभवलेस तुझ्या भाषेत सांगायचं तर त्यातला सर्वात मला आवडलेला, सगळेच गड किल्ले छान आहेत, तरी पण एक फिलिंग असतात, एक इमोशन असते, एक अटॅचमेंट असते. तिथे गेल्याच्या नंतर असा कुठला किल्ला होता, कुठला दुर्ग गड होता की जो तुला खूप जास्त भावला की तिथे मला वारंवार जावं असं वाटतं? ऑफकोर्स रायगड. रायगड. ओके. आणि अजून रायगडवरच खूप इमोशनल असं हे होत असतं. मग त्यातल्या त्यात अवघड कुठला वाटला सर करण्यासाठी वगैरे? अवघड मला लास्टच्या जानेवारीमध्येच मी AMK केला. अवघड आता नाही म्हणता येणार मला, कारण मी त्याच्यानंतर खूप डिफिकल्टी लेवल माझी स्वतःची वाढवत गेली. पण AMKच्या वेळेला असं झालेलं की माझं BP लो झालेलं, म्हणजे थोडं हेल्थ डाऊन होती. तर BP लो वगैरे होता आणि डॉक्टरांकडे आदल्या दिवशी जाणार आणि तेव्हा मी विचारलं की काय करू, मी जाऊ का नको. तू ठरव तुला काय करायचं ते, कारण तो 2 दिवसाचा ट्रेक, त्याच्यात महाराष्ट्राला सगळ्यात अवघड किल्ला AMK, 3 गड 2 दिवसात सर करायचे. म्हटलं की महाराजांवर सोडलं, म्हणलं तुमची इच्छा आहे तुम्ही न्या मला तिथपर्यंत, कसं तरी पूर्ण करा. खूप मध्ये गॅप पडलेला, 2 महिन्याचा गॅप पडलेला एवढा ट्रेकच्या ह्याच्यामुळे. तर तिथं गेल्यानंतर पहिल्या 15 मिनिटातच माझे पाय भरून आले. म्हणलं की आता काय करायचं, जायला तर पाहिजे. महाराजांचं नाव घेतलं, 3 गड करून सगळं करून परत मी आहेशी घरी आल्यानंतर वेगळीच एनर्जी वेगळी होती. त्याच्यानंतर जे प्रोत्साहन मिळालं ते वेगळंच होतं. मला ऍक्च्युली हाईट फोबी आहे, म्हणजे मी आर्किटेक्ट असल्यामुळे मला ते जाणवतं की आम्ही स्लॅब चेकिंगला वगैरे गेलो आणि मी 3ऱ्या मजल्यावरनं जर खाली बघितलं तर मला एक चक्कर मारल्यासारखा प्रकार होत होता. आणि मला AMK ला गेल्यावर कळालं की ते आपल्याला रॅपलिंग आणि क्लाइम्बिंग दोन्ही पण करायचं आणि सेफ्टी असते, काही प्रॉब्लेम नाही, पण कुठेतरी त्या दोरावर विश्वास काही सेफ्टी नसते. काय नसते. तुम्हाला चक्कर आलं तुम्ही काहीच करू शकत नाही. महाराजांची घोषणा दिली आणि वर गेले, सगळे इतके खुश झाले. मी सगळ्यांना सांगितलेलं की मला असं असं आहे, मी काय करू, मला होणार ना म्हणजे काय नाही, कर तू होणार. महाराजांची जशी घोषणा केली अंगात वेगळीच ऊर्जा, डायरेक्ट वर गेले, सगळा गड फिरला, आहेशी नीट खाली आले. त्याच्यापासून हा ऍडव्हेंचरस जो काही प्रवास आहे तो खरा मी म्हणेन की AMK पासून तो चालू झाला. अर्थातच मी तुझे इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पण पाहिले होते आणि आता प्रत्यक्षात तुला पाहिल्याच्या नंतर एक फर्स्ट इम्प्रेशन जे असतं ना आपण म्हणाले पण ही अगदी एवढी नाजूक साजूक पोरगी, हिचा आवाज तोंडातून बाहेर पडत नाही आणि ही एवढे गड किल्ले फिरते, सर करते. आता तू मध्ये
मागेच 2-4 दिवसापूर्वी नऊवारी मध्ये काहीतरी कुठला गड सर केलाय तो? गड नाही, मी तो सुळका, वजीर सुळका तो मी सर केला. काय काय अनुभव होता त्याचा? म्हणजे अनुभव म्हणायचा तर दरवेळेला आपल्या एक कुठेतरी असं की मनातली भीती कमी व्हावी. त्या मधल्या स्टेजला गेल्यानंतर असं ते काय गरज आहे तुला, सगळं तर चांगलं चाललंय की कशाला तुला काहीतरी करायचं असं, असा एका पॉइंटला येतो मनात विचार. म्हणजे भीतीही असते. म्हणजे असं मला खूप जण विचारतात की तू एवढ्या उंचीवर जातो, तुला भीती वाटत नाही? ऑफकोर्स मला भीती वाटते, पण मला कुठेतरी ती ओव्हरकम करायची. मला त्याचं एक रहस्य कळालं की महाराजांचं जिथं जिथं तुम्ही नाव घ्याल तिथं तिथं तुमच्या मनातली भीती भीती पळून जाते, हे मला पक्क कळालं. मी जिथं जिथं अडते तिथं तिथं मी म्हणते महाराज बळ द्या, मी जिथं जायचं तिथं मी जाते बरोबर. तो केला, भैरवगड केला. तसंच ट्रेनिंग वगैरे असते काय? हा, ट्रेनिंग असते, पण मी डायरेक्ट केले. म्हणजे एक ग्रुप आहे महादुर्गा मुंबईची टीम, ते सगळे सर्टिफाईड क्लायंटर्स आहेत, ते मला खूप सपोर्ट करतात आणि त्यांच्या बरोबर मी. अच्छा, पण आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा पूर्वानुभव असतात काहीतरी, म्हणजे की पूर्वी अनुभव, इथे कोणी घसरले, कोणी असे काही केसेस ऐकल्या होत्या? हा, ऐकलेल्या, बघितलेल्या. मग भीती वाटत नाही? मजा वाटते खूप जास्त. म्हणजे जेव्हा मी आता वजीर सोडक्याचं जेव्हा मी घरी म्हणजे सासरी दाखवलं की आई मी इकडे अशी अशी वजीर सोडका 26 तारखेला काय झालं, आई म्हणजे काय तू कुठे चालले? आई म्हणजे सासूबाई. तर मला हे बघूनच चक्कर यायला लागले, तू कसं करणार आहेस हे? नाही, मी करणार, मला विश्वास आहे, मी करणार. मी केले. आणि मगाशी सांगितलंस की हाईट फोबिया आहे तुला, मग तो फक्त बिल्डिंग वरतीच जाणवतो, गड किल्ल्यावर नाही? तो जाणवत होता आता, पण आता तो खूप म्हणजे तो एमके पासून तो गायब झाल्यासारखा झाला. आता मला ते होत नाही की खाली बघितलं चक्कर वगैरे, आता होत नाही. पाय थोडे लटलटतात, पण ते पण खूप प्रमाण कमी झालं. म्हणजे ते कुठंतरी त्या भीतीवर मी ओव्हरकम आता करते. त्याचा फॉर्म्युला फक्त छत्रपती शिवाजी महाराज इतकं सोपं आहे ते. खूप जबरदस्त. मला आपण जेव्हा ऑफ कॅमेरा बोलत होतो, तुझ्या आई पण इथे आलेल्या आहेत, काकू आलेल्या आहेत, त्यांना पण विचारलं, तीनही मुली आहेत, एकतर तो मुलगी आहेस, नाजूक साजूक दिसते, छोट्या आवाजाची अगदी, आणि अशा याच्यामध्ये आई वडिलांना भीती नाही वाटत तुला असं गड किल्ल्यांवरती पाठवायला, असे वजीर सोडक्यासारखे अवघड ट्रेक अनुभव करू द्यायला? त्यांच्या मनात भीती नसते किंवा त्यांची काय धारणा असते? नाही, सुरुवातीला त्यांना तर भीती वाटलीच असते 100%. आई वडील आहेत शेवटी. मम्मी पप्पा खूप सपोर्टिव्ह आहेत, म्हणजे खूप धाडशी ते स्वतः आहेत असं मी म्हणेन. तर त्यांनी मला आमच्या तिघींना पण कधीच एक तुम्ही मुलगी आहात म्हणून वाढवलेलं नाही. म्हणजे अगदी घराची जबाबदारी घेण्यापासून तुम्ही मुलग्यासारखंच तुम्हाला सगळं करायला पाहिजे अशाच धाडसानं आम्हाला वाढवलं. त्यामुळे त्यांचा नेहमी आग्रह होता की तुला जर इच्छा आहे तर तू करायचं असं. मम्मी पप्पांचं नाही, पण बाकीचे मावशी मामा हे खूप घाबरतात. हा, फोन जेव्हा लग्न ठरलं आणि त्याच्यानंतर मी 350 फूट रॅपलिंग केलं. ड्यूक नोज म्हणून आहे लोणावळ्याचं, नऊवारीमध्ये केलं. तेव्हा मम्मी पप्पांना सगळ्यांची फोन आली, तिचं लग्न ठरलंय आता तर तिला सांभाळा असं होतं. पण पप्पा म्हणायचे की तुझा जो नवरा असेल त्यानं तुला म्हटला कर तर तू करायचं असं. मी नवऱ्याचा जर शोधला की तो मला सपोर्टच करणार. त्यामुळे ते नाही मला बोलू शकत की आता तू थांब, आता तू जाऊ नकोस असं. नवऱ्याने परमिशन दिल्यावर बाकीच्यांचं काही म्हणजे नवऱ्यांची, सासू सासऱ्यांची सगळ्यांची परमिशन होती. त्यामुळे मेजर जो विषय होता परमिशनचा किंवा असा भीती त्यांना वाटते. म्हणजे आमच्या इकडे आता मी जेव्हा हे वजीर सोडकायला गेले तेव्हा ते घरी देवासमोर नारळ वगैरे सगळं ठेवून की हा परत व्यवस्थित होऊ दे तिचं सगळं, म्हणून तिला करायचंय करू दे, ते झालं. नाही, काय असतंय, मी हा प्रश्न का विचारतोय आणि हे प्रेक्षकांनी किंवा त्यांच्या मुलींसाठी किंवा मुलींनी सुद्धा आपल्या आई वडिलांना कसं कन्व्हिन्स केलं पाहिजे हे याच्यातून समजतंय. मुळात आपल्याकडे आई वडील काय म्हणतात, अरे मुलीसारखं व्हा, मुलीसारखं राहा, आणि त्याच्यात काय तुझ्या हात पाय तुटले, तोंडाला हाताला कुठे जखम झाली, तुझं लग्न कसं होणार, म्हणजे त्यांना फार चिंता असते या गोष्टीची की पुढे जाऊन हे सगळं कसं होणार ना. तर त्याच्यात तुला घरच्यांनी एवढा सपोर्ट केला ते पाहून फार आनंद वाटतोय आणि प्रत्येकाने केला पाहिजे. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पाठीशी आहेतच. हे नऊवारी कनेक्शन काय, सगळीकडे नऊवारी नेसून किंवा नऊवारी सहित हे सगळे गड किल्ले सर करण्याचं हे काय कॉम्बिनेशन? आता कसं झालेलं, इंस्टाग्रामवर मी म्हणेन की ट्रेकिंगचा ट्रेंड आहे.
की जायचं फोटो काढायचे यायचं. आणि जेवढे आपण स्वतःची बॉडी जास्त दाखवू तेवढं आपण जास्त फेमस होऊ. हे कुठेतरी आत्ताच्या जनरेशन मध्ये तो एक थॉट आलेला आहे. तर मला असं होतं की आपण अंग झाकून सुद्धा बऱ्यापैकी लोकांना ओळखीचे होऊ शकतो. आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये करू शकतो आपल्या गोष्टी, आणि त्यात जास्त बेटर. म्हणजे जेव्हा मी ड्यूक नोज केला तेव्हा मला खूप लोकांचे निगेटिव्ह कमेंट सुद्धा आले की नऊवारी घालून करू नका, ह्याच्यासाठी प्रॉपर ड्रेस आहेत. पण मी म्हणेन की त्याच्यामध्ये चुकीचं काय? आपल्या ज्या काही जिजाऊ म्हणा किंवा ज्या कोणत्याही रणरागिणी होत्या, दाशीची राणी म्हणा, नऊवारीतच लढल्या. त्यांच्याकडे सगळे हे होते, म्हणजे पण मेजर पोशाख होता तो आतमध्ये नऊवारीच होता ना. मग ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? म्हणजे तुम्ही ड्रेसवरून कोणाला काय करू शकत नाही. करू शकत नाही. तर त्यामुळे माझं असं स्वतःच हे की जितके अवघड ठिकाण असतील ती मी सगळी नऊवारीमध्ये सर करणार आणि दाखवून देणार आहे की आपली वेशभूषेमध्ये हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि ह्याच्यामध्ये काही पण रिस्की काही नाही, कारण तिथे पूर्णपणे सेफ्टी असते. सगळे प्रॉपर सेफ्टी मेजर्स पाळून आम्ही ह्या गोष्टी करतो. त्यामुळे त्याच्यामध्ये काही चूक नाही. दरवेळेला अवघड जात असेल ना. मी म्हणेन नऊवारीमध्ये जास्त सोपं होतं. नाही, आता मी पाहतोय माझ्या आजूबाजूच्या ज्या बायका आहेत अशा ज्या हेवी ड्रेसेस किंवा साडी वगैरे घातल्याच्या नंतर त्यांना एवढं पिनअप करावं लागतं आणि ते निघेल सुटेल याची फार भीती असते. त्याच्यातून त्याचा तो फुगा वगैरे होतो, मग हेच घोळ चला आपण सॉरी. आणि मग हे सगळं सांभाळता ते त्यांना अवघड जात नाही. ते उलट जास्त सोपं होतं, कारण नऊवारी असं आहे की आपण जरा कमी ते सोहळं नेसल्यासारखं आहे. तर तुम्ही तुमचे पाय नेहमी मोकळे राहतात असं. ते जेव्हा कमरेला बेल्ट वगैरे येतो तेव्हा ते प्रॉपर आपण पिनअप वगैरे केलं तर होतं. आणि मी जास्त करून प्रेफर करते की मी रेडीमेड जे काही नऊवारी असते ते मी हे करते, म्हणजे सुटायची वगैरे काय हे नाही. आणि नऊवारी किंवा आपण जे आधीच्या काळात जे हे होतं तर तोच आपला वेशभूषा अशी होती. म्हणजे मला फक्त हे आताच्या पिढीला किल्ले चालू व्हायचे नाही तर तो पोशाख पण अनुभवायचा आहे. तो एक्सपिरियन्स पण येत असतो की अंग दाखवूनच दरवेळेला सगळ्या गोष्टी साध्य होतात असं नाहीये. आपल्या पारंपरिक पोशाखामध्ये सुद्धा आपण करू शकतो. गडदुर्ग संवर्धनाविषयी मगाशी बोललो, तो फार महत्वाचा विषय. आजकाल महाराष्ट्रामध्ये त्याचं राजकारणही होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वगैरे उभारण्याविषयी आता त्यांची मंदिरं सुद्धा बनायला लागलेली आहेत. म्हणजे एकीकडे सरकार किंवा जे काही रिस्पेक्टेड लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की स्मारक मोठे मोठे व्हायला पाहिजेत, मंदिरं आता बनायला लागली, फार मंदिर आता इथे भोरला झालेले. आणि मला वाटतं की माझ्या माहितीतच 3-4 ठिकाणी मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं बांधायला सुरू. ठीक आहे, स्मारकं झाली पाहिजेत, मंदिरं झाली पाहिजेत. जेवढी जास्त महाराजांची पूजा नाही म्हणणार, जे विचार जागवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या सगळ्या व्हायलाच पाहिजेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले पहिले सावरले पाहिजे, ते सुधारले पाहिजेत. जे त्यांचं खरं स्मारक आहे, जिथे गेल्याच्या नंतर खरंच तुम्हाला महाराज अनुभवू शकतात, फील होऊ शकतात, हे पहिलं सांभाळलं पाहिजे. ते आपण घाण करतोय आणि बाकीकडे शोबाजी करतोय. काय म्हणायचं तुला याच्याबद्दल, किंवा काय वाटतं तुला हे सगळं चालू असतं? एक गडदुर्ग प्रेमी म्हणून गड आपण महाराजांची जितकी कीर्ती करता येईल तेवढी आपण करावी. तुम्हाला त्यांचे जे काही स्मारक बांधायचे तुम्ही बांधा, त्यांची मंदिरं बांधायचे तुम्ही बांधा. पण या सगळ्यामध्ये आपण जे प्रायमरी गोष्ट आहे ती आपण विसरतो, ती म्हणजे महाराजांचा जीव हा त्यांच्या गडकोटात आहे. म्हणजे त्यांचं जर तुम्ही अख्खं चरित्र वाचलं तर ते एवढंच सांगतात की गड किल्ले हेच त्यांच्यासाठी सगळं. जर गड किल्ले सुरक्षित असतील तरच बाकीचं सगळं हे आहे. तर आपण मला असं वाटतं की तुम्ही जे काही शासनाच्या ह्याच्याने जे काही तुम्हाला जे स्मारक वगैरे हे आहेत ते करा, पण आपण गड दत्तक ही योजना का नाही राबवत की आपल्याकडे 350 गड आहेत असं मी कन्सिडर करते की 350 आपण हा एक काउंट घेऊया. तर आपल्या एवढ्या मिलियन आपलं जे काही पॉप्युलेशन आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तर आपल्याला एक 350 माणसं नाही का मिळणार जी एक गड एक माणूस दत्तक घेईल आणि तो गड त्या माणसाच्या किंवा त्या शिवप्रेमीच्या अंडर तो गड पूर्णपणे संवर्धन केला जाईल. का त्याच्यासाठी फंड नाही गोळा होणार,
कितीतरी असे इच्छुक लोक आहेत जे स्वतः श्रमदान करायला तयार आहेत, माझ्यासारखी पण जी आहेत जे आम्ही श्रमदान करायला तयार आहे, पण आम्हाला परमिशनच मिळत नाही गडावर गेल्यावर. की आम्ही मी कचरा उचलायला गेलो तरी मला म्हणतात परमिशनचं लेटर. कचरा उचलण्यासाठी पण? हो. मग विशाळगडला मी गेले होते, मला पोलिसांनी रोखलं आणि विचारलं की तुमच्याकडे काही लेटर आहे का, कारण आम्ही 4-5 जण गेलो होतो, तर आम्ही 4-5 जण एकत्र गेलो म्हणून आम्हाला त्यांनी विचारलं की तुमच्याकडे काही लेटर आहे का, जर तुम्हाला नेक्स्ट टाइम करायचं असेल तर तुम्हाला परमिशनची गरज आहे. मी त्यांना एकच प्रश्न, नाही आपल्या नॉर्मल पोलिसांनी विचारलं मला हे, तर मी कोणाची परमिशन पाहिजे कचरा उचलण्यासाठी? तिथे तुम्ही लेटर द्यायचं, जे काही तिथे खाली ऑफिस असेल गव्हर्नमेंटचं, तिथे तुम्ही लेटर द्यायचं की आम्ही कचरा उचलायला येतो. आणि आम्ही त्यांना तेच विचारलं की तुम्ही कचरा टाकणाऱ्या लोकांवर असं काय करता का, म्हणून नाही आम्ही त्यांना नाही कंट्रोल करू शकत. म्हणजे तुम्ही आम्हाला विचारायचं काय हक्क आहे, असं आहे ना. तर म्हणे नाही, त्याच्यातनं काहीतरी होऊ शकतं, तुम्हाला काहीतरी होऊ शकतं, और तुम्ही कोणाला तरी व्हायलन्स करू शकता, असं केस होऊ शकते. तर मला ती गोष्ट खूप तेव्हा खटकली की आपल्या गडकोटांचं आम्ही संवर्धन करायला गेलो तरी पण त्यांना प्रॉब्लेम, कचरा उचलू शकत नाही. हा, म्हणजे त्याच्यासाठी पण तुम्हाला काहीतरी त्यांना काय म्हणतात ते, काहीतरी एक परमिशन त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे, किंवा त्यांना ऍटलीस्ट सांगायला पाहिजे की आम्ही 4-5 जण जातो, तर आम्ही या ठिकाणची कचरा उचलणार आहे, तर तुमचं फक्त आम्हाला काहीतरी, मे बी ते प्रोटेक्शन साठी पण असेल की त्यांचा एक माणूस मग आपल्या बरोबर येईल की आपण नक्की काय करतोय हे बघायला, असं पण मे बी ते आहे. तर मला असं आहे की 350 माणसं नाही का गोळा होणार आत्ताच्या याच्यामध्ये, की प्रत्येकानं एक गड घ्यायचा, तो त्याचं संवर्धन करायचा, त्याच्यासाठी जो काही फंड असेल त्याच्यासाठी काहीतरी एक संस्था उभारेल की त्याच्यातनं तो एक गड घ्या. ही जर आपण एक मोहीम जर केली तर आपल्या विचार करा महाराजांचे गडकोट कसे उभे राहतील. आणि फंड देणारी माणसं किती आहेत, खूप आहेत, कुठे जाऊ आपण. म्हणजे आपण म्हणतो की आपल्या राज्याचं अगदी परदेशापर्यंत नाव आहे, पण जेव्हा त्यांचे गडकोट, म्हणजे इव्हन रायगड जिथं महाराज राहिले तो वाडा, समाधी जिथे आहे, किंवा महाराजांचा जिथं राजवाडा आहे तो वाड्याचा फक्त चौथरा आहे, त्याच्यावरचं काहीच नाही, ती 2 मजली इमारत होती. किती काय लागतंय त्याला उभं करायला, बट परमिशन तुम्ही द्या ना पटपट. म्हणजे जे काही पुरातत्व खात्याची लोक आहेत, कितीतरी आता आर्किटेक्ट आहेत किंवा आर्किओलॉजीची माणसं आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून जर सगळे लोक एकत्र उभे राहिले तर हे का नाही होणार. आणि आपली खरी संपत्तीच गड किल्ले, म्हणजे महाराजांचे पुतळे तुम्ही बांधा, पण हे विसरू नका, हेच मेन आहे. म्हणजे जे काही त्याचं सार म्हणावं लागेल ते हे असं. खूप छान. आता बोलता तू बोललीस की आर्किटेक्चर, तू स्वतः आर्किटेक्ट आहेस, आणि हे गड किल्ले पाहिल्याच्या नंतर त्या बांधकाम शास्त्राविषयी वगैरे काही वेगळं जाणवलंय तुला, आताचं बांधकाम शास्त्र किंवा त्यावेळेसच? मी म्हणेन आधीचे लोक भन्नाट होते, आताच्या मध्ये काही नाही, फक्त कॉपी पेस्ट चाललंय. त्या लोकांचं डेडिकेशन मी म्हणेन की खूप होतं, कारण एवढ्या वर्षानंतर सुद्धा ती जर वास्तू आहे अशी राहत असेल तर त्याला काही तोड नाही. आता फक्त आहे तशा वास्तू तयार करण्यामध्ये आपल्याला एवढा वेळ जातो, तेव्हा त्यांनी कसं केलं असेल. एक तो दगड उचलून आणायचा, मी निनाद बेडेकर सरांच्या व्याख्यानामध्ये खूपदा ऐकलंय की राजगड बांधायला किती टन दगड लागला, तो कसा ट्रान्सपोर्ट केला असेल, कम्युनिकेशन कसं केलं असेल, त्या प्रत्येक कामगाराला समजवलं कसं असेल की बाबा हे असं बांध, असं कर, त्या चोर वाटा, म्हणजे सगळं भन्नाटच आहे. त्याला काय, म्हणजे जेवढं बघाल तेवढं ते कमी आहे. प्रत्येक दगडावर पाय ठेवला की ते आपल्याला वेगळंच सांगून जातं की हे वेगळंच आहे काहीतरी. हा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर अशी बरीच लोक असतील, तरुण मुलं असतील किंवा ज्यांचं एज आहे अशी सुद्धा लोक असतील, ज्यांना तुझा हा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर लोकांना वाटेल की गडकिल्ले मोहीम आपण केली पाहिजे, गडकिल्ल्यावर गेलं पाहिजे, ते फक्त बघितले नाही तर अनुभवले सुद्धा पाहिजे. त्या लोकांनी कशी सुरुवात करायला पाहिजे, म्हणजे जर कुठून सुरुवात करायला पाहिजे, कुठले महत्वाचे असे किल्ले आहेत जे तुम्ही पाहिलेच पाहिजे, तिथे तुम्हाला फार छान छान एक्सपिरियन्स येतील, काय सांगशील त्याच्यावर? तुम्हाला जर सुरुवात करायची असेल, तुम्हाला काही कशाची गरज नाहीये, तुम्ही फक्त एक गार्बेज बॅग घ्या आणि निघा. गार्बेज बॅग कंपल्सरी आणि तुम्ही निघा.
तुम्ही कुठेही जा, म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही गडकिल्ले सह्याद्रीतून फिरताना सुद्धा तुमच्याकडे गार्बेज बॅग असू दे. आपल्याकडे लोकांना घाण सवय आहे. तुम्ही 1 लिटर पाण्याची बाटली तुमच्या बरोबर कॅरी करू शकता. ती जेव्हा मोकळी होते तेव्हा तुम्हाला त्याचं ओझं होतं. तुम्ही जागच्या जागी ते टाकणार आणि चला आपलं काम झालं, आपण निघा. तुम्ही आल्यानंतर तो सह्याद्री आधी स्वच्छ होतो ना. तुम्ही जाताना का घाण करून जाता? तुम्हाला ती मोकळी बाटली का नाही तुमच्या बरोबर? म्हणजे इतकं काय त्या गोष्टीचं ती हलकी वाटते. तर ठीक आहे, जागा खाते, हे करा ना, चेपवा आणि बॅगेत घालून हे करा. तो कुरकुऱ्याचं पाकिट खाल्लं किंवा चॉकलेटचं रॅपर खाल्लं, तिथंच टाकायचं, जायचं. तो किती छोटा कचरा आहे, तो कुठून कुठे उडून जाईल, तो कोण गोळा करायला येणार आहे, कोण उचलायला येणार आहे, असं आहे ना. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही गार्बेज बॅग घ्या, कुठेही जा, पण गार्बेज बॅग सोबत ठेवा. तुम्ही एक बॅग फक्त उचलून आणा कचरा. तुम्ही विचार करा, जर 100 लोक आज एका गडावर, मी म्हणते मिनिमम 100 लोक आज जर एका गडावर जात असेल, त्यांनी 10 बाटल्या जरी गडाच्या खाली आणल्या, तर ते 10 म्हणजे 100 बाटल्या रोजच्या रोज गडाच्या खाली आल्या. म्हणजे तो गड कुठेतरी बॅलेन्स होतो. म्हणजे जेवढी माणसं कचरा करतायत तेवढा कचरा कमी पण होतो. तो ढीग नाही लागत आहे काय. मग एकच दिवशी कोणतरी मोहीम करणार आणि मग तो सगळा कचरा गडाखाली नेणार. ती मोहीम पण सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी आहे असं वाटतं कधी? मला असं वाटतं की का नाही, का करू नये. नाही, म्हणजे फार म्हणजे त्याच्या मागे तोच एखाद्या वेळेस अजेंडा असतो कधी कधी. आणि काही लोक फार प्राणपणाने म्हणजे एक ड्युटी म्हणून करतात आणि काही लोक दाखवण्यासाठी करतात. त्याच्याबद्दल काय म्हणायचं? मला असं वाटतं की दाखवण्यासाठी केलं तरी पण आपला फायदा, त्याच्यातून पण लोक हे होते. फायदाच होतो ना शेवटी. आपल्या गडकोटांचा फायदाच आहे. तुम्ही दाखवा, तुम्ही मनाने करा, काय पण करा, आमचे गडकोट स्वच्छ झाल्याशी मतलब. बॉटल उचला, छान व्हिडिओ बनवा, त्याच्यामध्ये छान सॉन्ग टाका, व्हायरल होऊ द्या, 4 लोकांना त्याच्यातून इन्स्पायर होतात. जर आज मी कुठेतरी कचरा गोळा करतेय म्हणून मला बघून अजून मी व्हायरल होते का, तर मी गडकोटांवर जाऊन कचरा उचलते हे बघून अजून 2 जण इन्स्पायर झाले, त्यांनी व्हिडिओ केला, चांगलंच आहे ना. हो, ते काहीच खराब नाहीये. ते काय कुठलं वाईट कृत्य करत नाहीये, वाईट कृत्य दाखवत नाहीये. मग त्याच्यामध्ये नावं ठेवण्यासारखं गोष्टच नाहीये. दिखावा करा, पण त्यांना आपला फायदाच आहे ना. कुठेतरी ते चांगलं कुठल्याही किल्ल्यावर जा, कुठेही फिरा, की सह्याद्री खूप सुंदर आहे. परंतु फक्त जाताना स्वतःची गार्बेज बॅग सोबत घेऊन जा. स्वतःचा कचरा तर टाकूच नका, पण इतरांनी टाकलेला सुद्धा त्याच्यातून घेऊन. बर, काय टार्गेट्स राहिलेत आता? अल्टिमेट काय ठरलेलं? अल्टिमेट ठरलं की महाराजांचा जे काही जीवन चरित्र होतं त्यातला एक गुण जरी मला आत्मसात करता आला पूर्णपणे, तर माझं आयुष्य सार्थकी लागणार आहे. आणि असं खूप कमी लोकांना आय थिंक हे होतं की आता प्रत्येकाचं जबाबदाऱ्या वाढत जातात. मग ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी हॉबी, आपण प्रत्येकालाच काही ना काहीतरी छंद असतात, पण ते जोपासायला खूप कमी लोकांना मिळतात. तर मला आहे की मला ती जोपासण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे महाराजांबरोबर जास्तीत जास्त अभ्यास करावा, जितके जास्त गडकोट अनुभवता येतील तेवढे मी अनुभवणार. आणि त्याबद्दलची जे काही अवेअरनेस आहे तो करावा. आणि मी एक आर्किटेक्ट आहे, तर त्या दृष्टीने जर ह्या माझ्या प्रोफेशनचा जर कुठेतरी ह्याच्यामध्ये काही जरी फायदा होत असेल किंवा म्हणजे मदत होत असेल माझ्या प्रोफेशननी, तर ती करावी, हेच हे आहे, ध्येय आहे. काय असतं, फिरायला प्रत्येकाला आवडतं, प्रत्येकाला फिरायला आवडतं. अडचणी काय असतात? एक तो असतो वेळ आणि दुसरा असतो पैसा. ठीक आहे, या 2 गोष्टी तू मॅनेज कशा करतेस मला विचारायचं. पहिले तर काय होतं की स्वप्न आहेत प्रत्येकाची, काही ना काही गाठीला त्याचे स्वप्न असतात. फिरायचं प्रत्येकाला असतं, पण एक असतो की वेळ नाही. आता तू फ्रीलान्सिंग करतेस, असे खूप लोक आहेत आपले मित्र असतील जे जॉब करतात, 9 to 5 जॉब आहे, आणि प्लस त्यांना काय म्हणू शकतो आपण, त्यातून पैसे कमी मिळतात. तर या 2 गोष्टी तू मॅनेज कशी करतेस आणि इतरांनी कशा मॅनेज करायला पाहिजे? एकतर दोन्हीकडची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे, हा माझ्यासाठी एक चांगला गोष्ट आहे. पण कुठेतरी इंडिपेंडंट आपण कमवावं अशी माझी हे असते. तर मी एखादा प्रोजेक्ट घेतला तर तो माझा 6-6 महिने असा चालतो. त्याच्यामुळे ते काही जे काही असेल ते मला बास होतं. आणि
आणि जर आपल्याला सह्याद्रीमध्ये फिरायचं असेल तर आपल्याला कुठेही झोपायची, कुठलंही पाणी प्यायची, कसंही राहायची सवय पाहिजे. मग तुम्हाला एसी गाडी पाहिजे किंवा असंच पाहिजे तसंच पाहिजे असं करून चालत नाही. मी खूपदा स्टेशनवर झोपली आहे, मी खूपदा बस स्टँडवर झोपली आहे. म्हणजे रात्री जायचं झोपायचं तिथे एकटी ग्रुपनी असं मी झोपलेली आहे किंवा सोलो ट्रॅव्हलिंग सुद्धा केलं. कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायची तुमची एकदा हे झाली की तुम्ही काही करता. जसं जसं आता पुढे होत गेले तसं तसं मग ग्रुप्स असतात ते मला स्पॉन्सर करतात. माझ्या लग्नाच्या वेळेला हे सगळा विचार करून माझी अट होती की मला पुणे मुंबई नकोय, कारण एकदा मी जॉब मध्ये अडकले की मी काहीच करू शकत नाही. मला मुंबई पाहिजे मला अजिबात नको. माझी अट होती कारण मला फक्त शनिवार रविवार जगायचं नाही, मला रोज जगायचं आणि मला आयुष्य जगायचं. हा माझा मेन हे होता की आपण काय करतो जॉब करावा, म्हणजे प्रत्येकाची हे आहे करावा, पण आपण फक्त मग विकेंडला जगतो. पण मला देवाच्या कृपेने दोन्हीकडचं फॅमिली चांगली आहे, तर मला तो कुठेतरी चान्स होता की तू जग, तुला हवं तसं मनासारखं जग, तुला जे काही गोष्टी करायच्या तो तू कर, असं होतं. म्हणून मग मी प्रेफर केलं की मला निसर्गाच्या सानिध्यात जिथे राहायला मिळेल तिथं मी जाणार. त्यामुळे मी सावंतवाडी हे अगदीच अगदीच सानिध्यात हे केलं. आणि मी रोज उठलं की समोर सह्याद्री, समोर आंबोलीची रेंज सगळी दिसते. प्रॉपर नेचरच्या ह्याच्यामध्ये मी राहते. त्यामुळे मला जसं हवं होतं तसं मी हे करते. मग बाकीच्या गोष्टी त्याच्याप्रमाणे मॅनेज करते. मग ट्रेक असेल त्याच्या आधी दिवस रात्र काम करायचं, जे काही प्रोजेक्ट असेल तो सगळा कम्प्लीट करायचा. आणि आपली जर मी म्हणेन की आपल्या स्वतःची जर खूप इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. मी 4.5 वर्ष जॉब सुद्धा केलाय. मला सर एवढे सपोर्टिव्ह मिळाले की मी 15 दिवस काम आणि 15 दिवस फिरायचे. शाहरुखचा एक डायलॉग आहे ना, किसी चीज को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में आपकी मदद में जुड़ी जाती है. तसंच आहे, म्हणजे तू सगळं ते लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं मला वाटतं तू मॅनिफेस्ट केलेस आणि तशाच गोष्टी तुला मिळत राहिल्या. म्हणजे आई वडील तसेच मिळाले, घरची थोडीशी आर्थिक परिस्थिती तशीच मिळाली, जिथे नोकरी केली तिथे बॉस तसाच मिळाला, आता लग्न केलं तर सासरकडचे लोक सगळे तसेच मिळाले. महाराज काही सुटत नाही, म्हणजे सह्याद्री काही सुटत नाही तुझ्याकडून. ओके. आणि म्हणजे तुला हे सगळे मिळाले, पण ज्यांना नाही मिळालं त्यांची जर इच्छाशक्ती असेल तर त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी मिळतात. आणि तुम्ही जर अगदीच ठरवलं की मला पाहिजे त्या सिच्युएशन मध्ये राहायचंय, पाहिजे त्या सिच्युएशन मध्ये सर्व्हाइव्ह करायचे, पाहिजे तिथे मिळेल तिथे झोपायचे, जगायचे, मिळेल ते खायचे, तर पैसे पण जास्त लागत नाही. मला वाटतं गड किल्ले फिरण्यासाठी तरी फार पैसे लागत. आणि संस्था आहेत त्या तुम्हाला, जर तुम्ही असं श्रमदान वगैरे करत असाल तर तो फंड येत असतो, त्याच्यातून पण तुम्ही जाऊ शकता. म्हणजे इच्छा तिथे मार्ग, असं आहे. इच्छा तिथे मार्ग. अगदी अगदी खूप 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 सुंदर. आणि अजूनही मला तो प्रश्नाचं अल्टिमेट काय, म्हणजे मी महाराजांकडून जो गुण शिकायचा आहे तो एक प्रश्न वाचच राहिला विचारायचा. कुठले गुण महाराजांकडून तुला शिकायला आवडतील किंवा युवकांनी तरुणांनी शिकले पाहिजेत असं तुला वाटतं? मला असं वाटतं की धाडस. मला ऍक्च्युअली घोडा चालवायला, म्हणजे घोड्यावर बसायला हे शिकायचं आहे. बसली आहे, पण आता जे मला फील होतंय त्या आहे मी बसल्यानंतर काय होईल माझं मला माहित नाही. मला तलवार हे करायला शिकायची, चालवायला शिकायची. ऍडव्हेंचर किंवा म्हणजे माहित नाही, जोपर्यंत ती तलवार माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मला काय होईल मी सांगू शकत नाही. असं आहे. वेळ पाळायची, जरा मला तो गुण जरा आत्मसात करायचा की दिलेली वेळ पाळावी, किंवा कोणताही महाराजांचा एक गुण किंवा ठरवलेलं एक जे काही काम आहे. महाराजांचे किती म्हणजे एन नंबर ऑफ त्यांचे हे आहे आपल्याकडे. तर त्यातला एक पर्टिक्युलर असा नाही, पण थोडे थोडे ज्यांनी आपलं आयुष्य सुंदर होईल. किंवा एक आपण जर आयुष्यात ठरवले की ही गोष्ट इम्पॉसिबल आहे, ती पॉसिबल कशी करायचं. असं महाराजांचं वाक्य आहे की जर एखाद्या ठिकाणी मला पोचायचं असेल तर तो रस्ता मी शोधेन, तो जर रस्ता नसेल तर मी तो रस्ता बनवेन. हे मला वाक्य जे आहे ते मला खूप असं हे होतं. आणि कधी कधी मला असं वाटतं की महाराष्ट्र ग्रेट आहेतच, पण मला असं वाटतं की जिजाऊ त्याच्याहून ग्रेट होत्या. आणि जिजाऊंवर विश्वास ठेवणारी ती माणसं त्यांच्या आजूबाजूची ती त्याच्याहून ग्रेट होती. कारण तुम्हीच विचार करा की
आपण दरवेळेला एक स्त्री म्हटलं की आपण कुठेतरी तिला प्रोटेक्ट करतो की ठीक आहे तू रस्त्याच्या कडेनं जात असलीस तरी आपण एक मुलगी आहे, मुलगी आहे तर आपला आपण आहे, तिला तिला आपण प्रोटेक्ट प्रोटेक्ट करतो. करायला जातो. किंवा एखादी विचार वगैरे असले तरी पण माणसं जास्त ठाम निर्णय घेतात. तर आधी असं नव्हतं. जिजाऊ किंवा ताराराणी ज्या आहेत येसुराणी. त्या आहेत, त्यांच्या मागे लोक उभी राहिली आणि त्यावेळेस जेव्हा त्या लीडर म्हणून Leader राहिल्या, त्या आपला म्हणून. म्हणून राहिल्या नाही. आणि त्यांच्या मागे लोक खंबीरपणे उभे राहिले. असं नाही म्हणले तू स्त्री आहेस तू बाजूला हो आम्ही चालवतो, असं नाही म्हणले. जिजाऊंचं तर स्वप्नच वेगळं होतं. म्हणजे त्यांचं जर जिजाऊ तर आउट ऑफ द वर्ल्ड म्हणजे ते वेगळंच कॅरेक्टर आहे. म्हणजे खूप त्यांच्याबद्दल जर विचार करायला लागले ते तर वेगळंच होते. हे खूप सुंदर उदाहरण हा. आहे की मिर्झा राजा जयसिंग दक्षिणेत होते. हो. छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना आग्र्याला कैद केलं होतं. आणि त्याच्यानंतर असं झालं की औरंगजेबाला वाटत होतं की आता दोघे इकडे आहेत, हो. महाराज आणि शंभूराजे. हो. आता तिकडे कोणीच नाहीये, तर बरोबर. त्यांची जे काही स्वराज्य आहे ते पूर्ण धुळीस मिळेल. हो. आणि ते काय झालंय काय चाललंय तिकडं या अर्थाने औरंगजेब मिर्झा राजा जयसिंगाला पत्र पाठवत होता. आणि पत्र आहे मिर्झा राजा जयसिंगाने औरंगजेबाला पाठवलेलं. त्या पत्रात तो लिहितो की तुम्ही शिवाजीला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करा किंवा सोडून द्या, त्याला मारा किंवा सोडून द्या, तो इथे स्वराज्यात असला काय किंवा नसला काय काहीच फरक पडणार नाही. कारण त्याने जाताना इथे एवढा चोख बंदोबस्त केलाय की तो इथे नाही आला तरी ते स्वराज्य तसंच चालत आहे. कारण मागे जिजाऊ होत्या आणि महाराज गेले तेव्हा 16 केले होते, वापस आले तेव्हा 17 केले होते. म्हणजे ते महाराजांचं पण आहे की जिनं मला शिकवलं तिनं ते फक्त शिकवलं नाही, तिनं ते करून दाखवलं. त्या 65 वर्षाच्या काहीतरी होत्या. आणि जेव्हा महाराज पण जेव्हा कैदेत अडकलेले तेव्हा त्या स्वतः त्यांना सोडवायला निघालेल्या. म्हणजे काय धाडस आणि काय ते धैर्य किंवा मनाची. जेव्हा ह्यांना पण अफजल खानाच्या वेळेला पण जेव्हा असं नाही म्हणाले तू जाऊ नकोस, कारण हे 6वे महाराज म्हणजे 6वे होते. तेव्हा तर महाराज जिजाऊंचं वाक्य आहे की आता शिवबा तुमचं काय होईल याची आम्हाला चिंता नाही, हा अफजल वापस जिवंत जातो की काय याची आम्हाला काळजी. म्हणजे आणि त्याच्या अगोदर त्यांचा थोरला मुलगा संभाजीराजे गेलेले, तिथे शहाजीराजे त्यांच्या इथे बरोबर नाहीये. एकच मुलगा आहे, म्हणजे जगण्याचा जो आधार आहे तो स्वप्न आहे तो ते छत्रपती शिवाजी महाराज एकच आहे. आणि त्यावेळेस या महान स्त्री काय म्हणायचं त्यांना की त्या म्हणतायत की आता तुमच्या जीवाचं काय होईल माहित नाही, पण तो जिवंत जाता कामा. म्हणजे ते परत स्वतःच्या मुलाचं मृत्यूपत्र करून घेतलं 2 वेळेला. म्हणजे त्याला किती मन खंबीर पाहिजे ह्याच्यासाठी. आपण काहीतरी एक साधं झालं की आपण पॅनिक होतो, घाबरतो, हे करतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांनी जिजाऊ होण्याचा प्रयत्न करावा. 1% जरी झाले ना तरी महाराष्ट्राचं स्वराज्य होईल. ग्रेट, खूप भारी. तुझ्याशी बोलताना खूप मस्त वाटायला लागले. हा पॉडकास्ट कधीच संपू नये असंही वाटतंय. पुढे मला गडदुर्गाशी रिलेटेड काय अल्टिमेट एम आहे तुझी? म्हणजे तो किल्ला किंवा ते सुळका किंवा ते सर करायचं एव्हरेस्ट म्हणा किंवा काय जे असेल ते काय अल्टिमेट एम काय तुझं याच्यामध्ये? आता तरी अल्टिमेट एम असं आहे की एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत तरी जायचंय आणि तिथं भगवा फडकवायचा. म्हणजे मला जिथे जिथे जाऊन भगवा फडकवता येईल तिथं मी जाऊन भगवा तो फडकवून येणार. आणि त्या प्रत्येक उंच ठिकाणी जाऊन महाराजांची घोषणा द्यायची आणि तो एक जो अंगावर काटा येतोय किंवा एक चर्म होतोय ते मला अनुभवायचं. नक्कीच आम्हाला सुद्धा पाहायला आवडेल. आणि शुभेच्छा खूप तुला की तू अगदी एव्हरेस्ट वर जाऊन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा देशील, तिथे आपला भगवा फडकवून देशील, याच्यात काहीही दुमत नाही. तू ती 100% अचीव करशील. अजून मला मगाशी जे विचारायचं राहिलं किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात की फॅमिली, आता एक तू स्त्री आहेस, तिच्या वाटेला लग्न आलं, घर बदललं. अर्थातच आतापर्यंत जसं तू सांगितलंस की सासर आणि जे तुझे हसबंड आहेत ते तुला मनासारखे जसे पाहिजे तसे मिळाले. काही दिवसांनी मुलं वगैरे होते. एक वेगळी जिम्मेदारी बाईच्या अंगावरती पडते. त्याच्यानंतर काय वाटतं तुला? हे सगळं काय बदले? त्याच्यानंतर मला असं वाटतं की माझं लाईफ जास्त एक्साइटिंग होईल, कारण मी जे माझ्या मुलांना शिकवणार तेच मी स्वतः शिकणार. म्हणजे ज्या काही आता माझ्या हे राहिले की नानपट्टा चालवणं किंवा लाठी काढणं, म्हणजे जे काही असे मर्दानी खेळ जे मला हे आहेत
करायच्या आहेत ते मी त्यांना शिकवत मी स्वतः पण त्यावेळेला गोष्टी करणार आणि त्यांना ते तसेच बनवणार. म्हणजे आता आमच्या दोघांचं कधी पण आम्ही डिस्कस करतो तेव्हा आम्ही असं करतो की आपली पोरं होणार ती एकदम बाप होणार म्हणजे त्यांना घाबरायलाच पाहिजे सगळेजण असं. आणि त्यांना लहानपणापासून आता कसं होतंय की लहान पोरांना आपण पहिलं काय शिकवतो, जनी जनी येस बाबा. माझी पोरं पहिलं छत्रपती शिवाजी महाराज की जय हेच म्हणतात. आणि ते श्लोक आणि हे ते कुठेतरी आता कमी पडतं. माझ्या मम्मीने मला लहानपणापासून ते कुठेतरी श्लोक, संस्कृत श्लोक किंवा त्या खूप सारे असे शिकवले. त्यामुळे आता भाषेवर पण तो खूप प्रभाव पडतो किंवा लँग्वेज पण इझी होते असं. तर ते लहानपणापासूनच ते त्यांना आत्मसात करायचं असं वगैरे हे. म्हणजे ती वाली लाईफ तर मी अजून भारी जगणार आहे असं वाटतं मला. गडकिल्ल्याने तुझ्या आयुष्यात काय बदललंय बरं? म्हणजे प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी बनते. फॉर एक्झाम्पल मी पुण्यात राहतोय, मुंबईत राहतोय, अमुक एक ठिकाणी काम करतोय, तर तशी माझी पर्सनॅलिटी बनत राहते. माझ्यामध्ये काही गुण अवगुण येतात. तर गडकिल्ल्यांमुळे तुझ्या आयुष्यात अशा काय व्हॅल्यूज ऍड झाल्यात जे तुला असं वाटतं की मी बनले, गडकिल्ल्यामुळे मी अशी बनले, त्या व्हॅल्यूज काय आहेत? मला वाटतं की गडकिल्ल्यांमुळेच मी आहे असं. म्हणजे आज कुठल्या पण गडावर गेलं तर येणारी 10-12 लोक असतात, पण त्या 10-12 लोकांतलं एक तरी येऊन मला म्हणतं तुम्ही नुपूर ना असं म्हणल्यानंतर ते जे एक होतं की अरे आपण काहीतरी आपलं एक नाव आहे किंवा आपण जे करतोय ते आपण काहीतरी योग्य म्हणजे बरोबर मार्गाने करतो. असं पण मला झालेलं मध्ये की मी कंटिन्यू पोस्ट करत होते गड किल्ल्यांबद्दलचं. मला जे काही मनात यायचं ते मी सगळं पोस्ट करायचं. थोड्याफार निगेटिव्ह कमेंट यायला लागलं की तुम्ही दिखावा करताय किंवा मला पण तो कुठेतरी असं व्हायला लागलं की मी महाराजांचा फक्त वापर करते असं मला कुठेतरी तो सेल्फ डाऊट यायला लागला. पण त्याच्यानंतर मी 1-2 महिने पोस्टिंग पूर्णपणे थांबवलं. आणि परत जेव्हा तिसरा वेळ टाकला परत तो गेला. म्हणजे परत तो हेच गेला. आणि त्याच्यानंतर जेव्हा असं कधीतरी खचलं मन असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे, तर त्याच्यानंतर ज्या कमेंट यायला चालू झाल्या त्या इतक्या पॉझिटिव्ह होत्या की मला असं वाटायला लागलं की हेच ध्येय आहे माझं. म्हणजे हे मी स्वतः करत नाही, माझ्याकडनं करून घेतलं जात आहे की तू हे कर आणि ह्याच्यातच तुला काहीतरी पुढे मे बी असेल काहीतरी, मला माहित नाही, पण ह्यातूनच पुढे काहीतरी माझ्या हातून काहीतरी होणार असेल. तर मी जेव्हा कुठेही जाते तेव्हा तर मी हेच म्हणते की माझ्याकडनं तुम्हाला जे कार्य तुम्हाला करून घ्यायचं तुम्ही ते करून घ्या, मला त्याच्यासाठी तयार करा. तुम्ही ज्या मार्गाला सांगतो त्या मार्गाला मी जाणार, माझ्याकडनं करून घ्या. आणि मला कुठे तो कधी मला गर्व किंवा असा अहंकार माझ्यामध्ये कधी येऊ देऊ नका. मम्मी पण मला म्हणते की पाय कायम तुझ्या जमिनीवर असायला पाहिजे. म्हणजे आता दरवेळेला सगळीकडनं हे पराक्रम काय काय करून आले की कौतुक, त्याच्यानंतर जे काही सत्काराला बोलवतात, इकडे बोलवतात तिकडे बोलवतात असं. तर त्या कुठेतरी जलोषांनी भरून नाही जायला पाहिजे असं ते कायम मी असं मनाला हे करत असते. कधी अपघात झाला? अपघात पडलीस? नाही, असं काहीच नाही. करतेस? मी 9वी पासून करते. आता आम्ही आजचं वजीर पिनायकर केला, सगळ्यांचे हात सोडले गेले, मला फक्त एवढंच लागलंय. म्हणजे मुलांचे सुद्धा हात काही सोडले गेले, असे रक्त वगैरे आलेले. मला खाली येऊन विचारलं तुला काय नाही, मला एवढंच झालं. मला प्रोटेक्ट करतात. मला काय आहे की मला जाणवतं की मी आहे त्यांची फेवरेट, मी आहे. गडदुर्ग संवर्धनासाठी काय काम करशील? आता जर मी असं तुला एक हायपोथेटिकल प्रश्न विचारला की सगळे गड तुझ्या हातात दिले, तू काय करशील सुधारवण्यासाठी? पहिलं तर ते सगळे क्लीन करेन आणि जितके जास्त त्या वास्तू बांधून काढता येतील किंवा असं काही करता येतील ते मी करेन. महाराजांचे गड किंवा अजून एक असं माझ्याकडे खूप असे ऑप्शन्स आहेत गड किल्ले नीट ठेवण्यासाठी. आता आपले जे काही भंगारवाले वगैरे जे असतात तसं पण त्यांचं पोटच त्याच्यावर चालतं. प्रत्येक गड किल्ल्यांवर तुम्ही एक 10 भंगारवाले शोधून आणा, त्यांना कामच द्यायचं की महिन्यातून 4 वेळा तुम्ही हा जो काही प्लास्टिक आहे तुम्ही उचला, त्यातनं जो काही रेव्हेन्यू जनरेट होतो तो तुम्हाला घ्या. असं पण आहे ना, म्हणजे गड किल्ले स्वच्छ राहते. म्हणजे किती सोपी हे आहेत, त्याच्यावर सोल्युशन आहे. का करत नाही मला माहित नाही. म्हणजे त्याच्यासाठी काय किती सोपं आहे की
एखादा भंगारवाला त्याचा पण फायदा, गड किल्ले पण हे झाले स्वच्छ होते. असे खूप सारे असे एन नंबर ऑफ थॉट्स मला येत राहतात. अजून आता पटकन हे होत नाही, पण असे मी झोपले की मला हे कधी कधी असं हे होतं तेव्हा, म्हणजे जेव्हा लो फील करते तेव्हा तर मी डायरेक्ट महाराजांची म्हणजे कनेक्ट होते की विचारते की त्यांनी त्या सिच्युएशन मध्ये होते तेव्हा त्यांनी काय केलं. महाराज बोलतात का? हो, मला एकदा खूप लो फील झालेलं तेव्हा मला असं येऊन होतं की उठ कर, तुझ्याच्यानं होणार आहे, उठ, असं मला असं यायचं स्वप्न. म्हणजे ते आपलं मानसिक पण आहे, कारण मी तेवढा विचार करते त्याच्यामुळे ते होतं. पण उठ, तुझ्याच्यानं होणार आहे, कर, असं होतं. खूप छान. हा पॉडकास्ट कधीच संपू नये असं मलाही वाटतंय, आणि हा आपला शेवटचा पॉडकास्ट नसेल. पुन्हाही आपण एकदा बसणार आहोत. खूप भारी वाटलं तुझ्याशी बोलताना. हे कनेक्शन का जाणवतंय, कारण मीही तेवढाच मोठा शो बघतोय, त्यामुळे हे सगळं कनेक्शन झालेलं आहे. हा पॉडकास्ट अतिशय सुंदर झालेला, तुम्हाला तो तेवढाच आवडेल मला माहिती आहे, कारण हा एवढा जेन्युइन होता ना की आम्ही सुरुवातीला दोघेही इमोशनल झालो, दोघांच्याही डोळ्यात पाणी आलंय. कारण कनेक्शन एक आहे, आणि त्याहून मोठं कनेक्शन आमच्या दोघांसाठी हे दुसरं कुठलं नाही. हे तुम्हालाही पॉडकास्टच्या अंतिमता कळेल. नुपूरला फक्त एवढ्याच शुभेच्छा की तू जगत राहा. महाराजांचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत आहे, आमच्याही शुभेच्छा तुझ्यासोबत आहेतच. आणि जेवढे हा पॉडकास्ट बघणारे प्रेक्षक आहेत त्या सर्वांना सांगायचंय की आपल्या महाराजांचा जीव हा गड किल्ल्यांमध्ये वसलेला आहे. ते गड किल्ले स्वच्छ राहिले पाहिजेत, अबाधित राहिले पाहिजेत, नाही तर पूर्ववत झाले पाहिजेत. हा आपला सर्वांचा प्रयत्न असायला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. हा पॉडकास्ट महाराजांच्या चरणी अर्पण आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला हा पॉडकास्ट संपूर्णपणे बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. इतरांसोबत शेअर केल्याच्या नंतर तुमच्या सुद्धा काय प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा नोंदवा. इथून पुढे तुम्हाला या मंचावरती कुठले गेस्ट पाहायला आवडतील, कोणाला ऐकायला आवडेल हे सुद्धा सांगा. आम्ही त्या गेस्टला या मंचावरती आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करूयात. थँक्यू सो मच. नुपूर, कसं वाटलं तुला इथे येऊन? मस्त वाटलं. म्हणजे जेव्हा जेव्हा असं मी आपल्या जशी चर्चा झालेली की मी तुम्हाला म्हटलं की मला प्रश्न नको, मी डायरेक्ट तुम्हाला प्री प्लॅन काही नको, पण जे काही असेल ते. आता पण जेव्हा मी बाहेर होते तेव्हा पण म्हटलं की मला माहित नाही मी काय बोलणार आहे, बोलवून घ्या, म्हणजे जे काही वाटतं ते हे करून घ्या, बोलून घ्या. असं मला खूप मस्त वाटलं की खूप छान. आणि थँक्यू सो मच, तू इथे आलीस. तुझ्या पुढच्या संपूर्ण प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.